छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव। मी वाड्यावरती गेलो तेव्हा माझं स्वागत करायला कोण होतं माहितीये? इन्स्पेक्टर विक्रांत भोसले। एखाद्या माशासारखा पोहतो आपला प्रथमेश। काय कसं शक्य आहे? तर स्विमिंग येत नाही म्हणजे काय माहिती वहिनी की म्हणजे एखादी व्यक्ती अशी हरवली असेल किंवा आपली वस्तू हरवली असेल ना तर ते शोधून देतात। अभिमानच्या घरातून बाळकाकाची डायरी नाहीशी झाली, त्या अर्थी तुम्ही तिथे पोहोचण्याच्या आधी तिसरं कोणीतरी नक्की येऊन गेलं असणार। कोणीतरी कशाला? माझी खात्री आहे ती सुलेखाच होती। एकच कळत नाही सगळं मॅनेज कसं करते। इन्स्पेक्टर, याचा अर्थ तुमची खात्री आहे का की तुमचा तो मित्र निर्दोष आहे? मित्र म्हणून विचारशील तर हो, आणि पोलीस ऑफिसर म्हणून विचारशील तर तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्हाला सिद्ध करावं लागतं। तेच कसं करणार आहे कोणास ठाऊक। एनिवे, मला उशीर होतोय, मी निघतो। आणि हो प्रिया, माझ्यामुळे तुला तुझ्या घरी प्रॉब्लेम झाला असेल। आय एम सॉरी, बट दॅट वॉज नॉट इंटेंडेड। जरा हावराटासारखाच वागलो मी। कसं आहे, ज्या मुलाला खायला मिळत नाही तो दुकानाबाहेर उभा राहून इतरांना खाताना पाहतो आणि त्यातच आनंद मानून घेतो। असंच झालं माझं काहीतरी बहुतेक। आय एम सॉरी, डोंट वरी, मी असं नाही वागणार परत। बाय। मला माहित नाही पूनम तुझी श्रद्धा आहे नाही। मी हेल्पलेस आहे कुसुमताई। श्रद्धेचा प्रश्न नाहीये, सुलेखा सापडायला हवी। सापडेल? अगं नक्की सापडेल, तू काळजी करू नकोस। ते गुरुजी तसे चांगले आहेत अगं। पण हे मी ही पूजा दादाकडे ठेवली आहे त्याचं कारण म्हणजे गुरुजीच म्हणाले की नुकतंच घरामध्ये असं कोणी गेलं असेल तर त्या घरामध्ये विधी नको म्हणून। काय म्हणाले अम्मा वहिनी? नाही, ती तयार आहे। हो, कशी असली तरी मनानं चांगली आहे अगं ती। हो, फक्त मला काळजी आहे ना, ती तिथे आहे ना, ती ग हे आपण असं काहीतरी करतोय म्हटल्यावरती ना नक्की विघ्न आणेल, सांगते बघ मी तुला। खरं म्हटलं तर ही पूजा आपण गुरुजींकडे घालू शकतो। हो, पण मग खर्च, आणि आता वसईला बँकेत जायचं आणि माझ्या जीवावरचं दुखणं आहे बाई ते। सुलेखा मागच्या वेळेला आली होती म्हणून बरं झालं, नाहीतर सुलेखा वसईला आली होती तुमच्या बरोबर बँकेत? ते हे म्हणजे ती 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 वाड्यावरतीच थांबली होती, मी बँकेत गेले होते। वाड्यावर? अगं वसईला बँक नाहीये का माझी? मला कधी सुलेखा बोलली नाही तुमच्या बरोबर वसईला आल्याचं। त्यात काय एवढं
सांगायचंय ते जाऊ दे मरू दे. हा तर मी ना मुहूर्त काढते आणि तुला सांगते, पण तुझं तिथे असणं गरजेचं आहे बाई. कुसुमताई तुम्ही असं करा, गुरुजींकडेच पूजा करूया आपण. खर्चाचा मी काय ते पाहिजे. अगं पण वहिनीशी तर सगळं बोलून ठेवलंय मी. त्यांना त्रास नको उगाच. हो हो तू म्हणतेस तेही बरोबर आहे. आणि त्या मेलीची कटकट सुद्धा नको. हे बघ मी आजच गुरुजींकडे जाते आणि मुहूर्त वगैरे काढते आणि तुला सांगते. कोणाच्या कोंबड्यानं का होईना आपण उजाडू दे बाबा. आपली सुलेखा अगदी सुखरूप परत मिळू दे हो आपल्याला. उद्या प्रथमेशच्या शाळेत जायचं आहे सकाळी. ओपन हाऊस डे आहे. म्हणजे मीच जाणार आहे. तुम्ही नाही आलात तरी चालेल, पण सांगते. आज यशवंतरावांचा फोन आला होता. काय हवंय त्यांना आता? काय नाही, मला असं म्हणायचं होतं की तुम्ही पुन्हा त्यांच्याकडे काम करणार आहात? अगं ऐकून तरी घे ना. काहीही ऐकायचं नाहीये मला. कसं समजावून सांगू तुम्हाला आणखी? 4 पैसे घरात कमी आले ना तरी चालेल आपल्याला. आपण हे अगं ऐक तरी. कृपा कर आणि ऐकून घे. पुन्हा काम मागायला जात नाहीये मी त्यांच्याकडे. यशवंतरावाने आज फोनवरून धमकी दिली आहे मला. प्रथमेशच्या आणि तुझ्या जीवाला. काय? त्या हरामखोराची ही हिंमत? त्याच्या मुलाचं आयुष्य लागले ना पणाला. त्याचा जीव वाचवण्यासाठी तो काहीही करू शकतो. राधा, तू आणि प्रथमेश काही दिवस तुझ्या आईच्या घरी जाऊन राहा. त्याने काय होणार आहे? आम्हाला जर शोधूनच काढायचं असेल तर कुठूनही शोधून काढू शकतो तो. आणि उद्या आम्ही इथे नसताना त्याने तुम्हाला काय केलं म्हणजे मग? मला नाही काही करणार ते. कारण कोर्टात मी अभिमानच्या बाजूने साक्ष देणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. पण तुम्ही एकदा नकारच दिलाय म्हटल्यावर गप्प बसणार का तो? मी काय म्हणते, पोलिसांमध्ये ओळख आहे तुमची. आपण पोलीस कंप्लेंट करूया. माझी पोलिसात ओळख होती कारण मी यशवंतरावांचा खास माणूस होतो म्हणून. आता त्यांच्या विरुद्धच कंप्लेंट करायची. आपण बाबा आणि आदिशी बोलूया. काय होणार आहे त्यामुळं? सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीत असणं बरं असतं. हे बघा, आधी सध्या बाळकाकाच्या केससाठी वकिलांना भेटतो. आणि आई सांगत होत्या की बाबांचा एक वर्गमित्र एसीपी आहे. काहीतरी मार्ग निघेलच ना. मी काय म्हणतो राधा, प्रथमेशचा ओपन हाऊस डे झाला ना की त्याला पण वाड्यावर पाठवून देऊ. तो वाड्यावर असला ना की माझी धास्ती थोडी कमी होईल. वाटलंच तूही जा त्याच्याबरोबर. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. प्रथमेशला हवं असेल तर पाठवू आपण. काहीही होणार नाही. तुम्ही नका काळजी करू. पोलीस कायदा या गोष्टी अजूनही शाबूत आहेत. आणि त्याला वाटेल तेव्हा वाटेल तसं आपल्या आयुष्याशी खेळू शकत नाही तो. वाटेल तेव्हा वाटेल तसं लोकांच्या आयुष्याशी खेळताना बघितलंय ग मी त्याला. म्हणूनच काळजी वाटते राधा. काय आता कसली पूजा करायची कुसुमात्याला?
अगं तसं काही विशेष नाही आहे, छोटासाच विधी आहे. आणि त्या दिवशी तुम्ही कोणीही घरात नसलात ना तरी चालेल. कोणतरी नवीन बाबा सापडलेला दिसतोय. प्रिया, तसं काही अजिबात नाही आहे. आणि एखाद्याच्या श्रद्धेची अशी थट्टा करणं बरोबर नाही. आई, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक एक त्या कुसुमात त्याला कळत नाहीच, पण आपल्याला कळतो ना. अगं पण त्यांचं मन राखण्यासाठी केली एखादी छोटी पूजा तर काय बिघडतंय. वा, करा करा, पूजा करा, जरूर करा. त्या निमित्ताने मला गोड शिरा खायला मिळणार असेल तर आनंदच आहे. पण आई, तुम्हाला अजून सांगितलेलं नाहीयेस की हा विधी नेमका कसला आहे. लिंबू वगैरे कापणं किंवा सुया बिया टोचणं नाहीये ना आई. काय वेडी बिडी आहेस का तू. नाही, करून झालंय ते आपल्या घरी या आधी, म्हणून विचारतीये. अगं आधी दादाच्या उशीखाली काळे मणी ठेवले होते तिने, आठवत आहे ना. त्यांचा हेतू वाईट नव्हता. वा, हेतू वाईट नव्हता म्हणून काय झालं. अरे म्हणून तिचा काहीही मूर्खपणा आपण खपवून घ्यायचं की काय. आई, मी तर म्हणते उलट आपलं कर्तव्य आहे हे तिला सांगणं की बाई तू चुकतीयस. प्रिया, 50 उलटून गेली ना की माणसाच्या शरीराबरोबर मनाचा लवचिकपणाही कमी होतो. मत बदलणं एवढं सोपं नसतं अशा वेळेला. जाऊ दे, घाला. काय पूजा घालायची ती घाला, काय गोंधळ घालायचा तो घाला, मला कशाला विचारताय. नाहीतरी मी कुठे इम्पॉर्टंट आहे. नाही ते बरोबरच आहे, पण मी काय म्हणते त्या दिवशी तू घरी नाही थांबलीस ना तरच बरं. आई, हो, नाहीतरी तुला घराचा त्रासच होतो ना. आई मला खरं खरं सांग, ही पूजा कशाबद्दल आहे. आई, सुलेखाबद्दल. काय. अगं ते जे गुरुजी आहेत ना ते हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू कुठे सापडेल ते सांगतात. पण त्याच्यासाठी आपल्या घरात का पूजा. अगं मग कुठे करणार. ते गुरुजी म्हणालेत की बाळभाऊजींच्याकडे नको, ज्या घरात नुकताच मृत्यू झालाय तिथे. वा वा वा, एवढंच व्हायचं बाकी होतं बरं का आपल्या घरात. सुलेखासाठी आपल्या घरात पूजा. वा, म्हणजे जिच्यामुळे आपल्या घरात प्रॉब्लेम्स निर्माण झाले ती सापडावी असं तुला नाही वाटत का. मला तर खूप वाटतंय सुलेखा सापडावी, समोर यावी अशी. म्हणजे तिचा तो निष्पाप चेहरा खरंच तिचा चेहरा आहे का एक मुखवटा, हे आता तरी कळायलाच हवं. अगं आज सावंत भोसले बोलतोय. हा साहेब, मी निघतोय लगेच अभिमानला घेऊन. नाही नको, कोर्टाने परमिशन नाकारली. मग आता काय करायचं साहेब. आता काय, काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार. अजून काय. बरं, आपण त्या डॉक्टरला नाही का इकडे आणू शकत. तसंच काहीतरी करायला हवं. कसं आहे ना, ऑपरेशन थिएटरमध्ये झालेलंच बरं असतं नाही का. बघू. बरं, सुलेखाच्या घरी काही मुवमेंट नाही. काहीच नाही सर. मला वाटतं ती त्या रात्रीच मुंबई सोडून कुठेतरी बाहेर गेली असेल. कुठे राहते, काय खाते, काहीच पत्ता नाही. हो, आणि तिचा खर्च कोण करतंय तेही काही कळत नाही, कारण यावेळी तिने अकाउंटही ऑपरेट केलेलं नाही आहेत. तिचे बरेच मदतनीस आहेत आणि खूप वरच्या लेवलचे आहेत. म्हणजे तनिष्का बाई का साहेब. ही बाई नक्की आहे तरी कोण, म्हणजे पॉलिटिशियन वगैरे आहे का. नंतर बोलू सावंत. ओके सर. पार्वती, तुझ्या आत होते, तुझ्या समोर आले.
आपलं कुटुंब संकटात आहे शुभ्रा. तेव्हाही होतं. त्याच संकटाला तोंड देता देता मरण आलं. पण तेच मरण ताकद देऊन गेलं. त्याच ताकदीच्या जोरावर पुन्हा जन्म घेतला तुझ्या रूपाने. आता ती ताकद वापरण्याची वेळ आली आहे शुभ्रा. मी तुझा भूतकाळ आहे आणि तू माझा वर्तमान आणि भविष्य. आपण एकमेकांपासून वेगवेगळ्या नाही, पण तो भूतकाळ तरी स्पष्ट कुठे आहे माझ्यासाठी? कितीतरी प्रश्न आहेत ज्याची उत्तरं मला हवी आहेत. उत्तरं शोधलीस तर नक्की सापडतील. किंबहुना तुला ती सापडतही होती, पण तूच तुझ्या मनाचे दरवाजे बंद करून घेतलेस. हो, पण तेव्हा मला खूप भीती वाटली होती. ती भीती काढून टाक मनातून. पार्वती आपल्या पुण्याईचं संपूर्ण बळ घेऊन तुझ्या पाठीशी उभी आहे. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल? महादेव आणि पार्वतीमध्ये नेमकं काय झालं होतं? पार्वती अशी घरातून नाहीशी का झाली? मी जे पाहिलं ते शुभ्रा, शुभ्रा, आले. वहिनी, हा वहिनी ये बाई ये. आले. काय झालं? काय म्हणाले गुरुजी? नाही, तू काही काळजी करू नकोस. गुरुजी म्हणाले आता पूजा आपण त्यांच्याचकडे करायची. का पण असं का? आपलं ठरलं होतं ना? हो हो, म्हणजे ठरलं होतं, पण गुरुजी म्हणाले की म्हणजे ह्या घरावरती दुष्ट शक्तींचा विळखा आहे, तेव्हा या दूषित वातावरणात पूजा नको. त्यांनी आपलं घर पाहिलंय कुठे? अगं, सिद्ध पुरुष आहेत ते, त्यांना कळतं. आणि खोटं आहे का ते? आधीच्या लग्न झाल्यापासून नसता कटकटी मागे लागलेले आहेत. वंश, तुम्ही शुभ्राबद्दल जर काही बोलणार असाल ना तर मी कशाला काय बोलू? आधीचं लग्न झाल्यावरती असं म्हटलं कारण त्या सुमारासच तुम्ही इथे राहायला आला होतात की नाही? अगोदरचं घर बरं होतं बाई, कटकटी नव्हत्या काही. ठीक आहे, आता तुमचं सगळं ठरलंच आहे म्हणल्यावर मी काय बोलणार? अगं हे काय, रागावू नकोस वहिनी, रागावू नकोस. अगं गुरुजींनी जसं सांगितलं ना तसं मी तुला इथे येऊन सांगितलेलं आहे. इथे माझ्या मनाबिनाचं काही नाहीये. माहितीये मला. तुमचं सगळं सांगून झालं असेल तर जाऊ का मी? मला बरीच काम आहेत. हो जा ना, मी कुठे तुझा हात धरून ठेवलाय आणि पाटावरती बसायला सांगतेय. जा तू चहा कर मला. यात तुझा काय दोष आहे म्हणा? तुझ्या लेकाची मती भ्रष्ट झाली आहे, त्याला तू तरी काय करणारेस? थांब 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 जरा थांब. जरा तरी फरक जाणवतोय का आता? जरा ठसठस कमी आली. शुभ्रा, तू एखाद्या स्किन स्पेशालिस्टला ही जखम का दाखवत नाहीयेस मला कळत नाहीये. मुळात कशामुळे झाली तुला ती जखम? आठवत नाही आहे ग. म्हणजे मागे मी हरवले होते बघ, बाळकाकांच्या घरून वाड्यावर पोचले होते तेव्हा लागलं होतं का पण तुला? नाही ग, पण त्याआधी जखम नव्हती. आणि जखम कसली, डागच आहे हा. एवढे दिवस काही दुखत नव्हतं, आज अचानक पुन्हा. एनिवे डॉक्टरांकडे जाऊन ये. बघते मी.
अगं हो शुभ्रा, मला राधावहिनीचा फोन आला होता. ती प्रथमेशला घेऊन वाड्यावर जाणार आहे. थोडे दिवस प्रथमेश तिथेच राहायचा आहे. मी तिला काय म्हटलं, मी सुद्धा येते तुझ्याबरोबर. म्हणजे काय आहे ना, मला आजोबांशी बोलता येईल मनीषाच्या संदर्भात. आणि तुलाही यायला नको ना. मग दादा रागवण्याचा प्रश्न नाही आहे. चालेल? हो, पण माझी गरज लागली तर मला फोन कर, म्हणजे मीही आजोबांशी बोलू शकेन. अगं पण राधावाहिनी प्रथमेशला वाड्यावर घेऊन, म्हणजे त्या सहसा त्याला कधी एकटं सोडत नाहीत ना. मोठा झालाय आता तो, आणि त्याला पण आता सवय व्हायला पाहिजे ना. तेही आहेच. आणि प्लीज डॉक्टरांना दाखवून ये ही जखम नक्की, शुभ्रा.